अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नागालँडमधल्या 7 आमदारांनी हातातलं घड्याळ सोडत सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये प्रवेश केला। नागालँडमधल्या राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व 7 आमदारांनी मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या नेतृत्वाखालील एनडीपीपीमध्ये सामील होत असल्याचे अर्ज तिथल्या विधानसभा अध्यक्षांनाही सादर केलेत। त्यामुळे 2 वर्षांपूर्वी अजित पवारांनी महाराष्ट्रात केलेल्या बंडाचा पॅटर्न नागालँडमध्ये आता आल्याचं समोर येतंय। त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसलाय। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। नागालँडमध्ये बंडाचा महाराष्ट्र पॅटर्न, 7 आमदारांची होलसेल बंडखोरी, घड्याळ सोडून एनडीपीपी पक्षात सहभागी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या प्रवेशामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या पक्षाचं राज्य विधानसभेतलं संख्याबळ वाढलंय, ज्यामुळे एनडीपीपीला स्वतःच्या बळावर स्पष्ट बहुमत मिळालंय। रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी या घटनेला दुजोरा दिला आणि नागालँडमधल्या विकास कामांचा अभाव आणि राजकीय वर्चस्वाबद्दल 7 आमदार नाराजी व्यक्त करत होते हे देखील मान्य केलं। मधल्या काळामध्ये ते मला 2-3 महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते। त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती। त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो। त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे। मला स्वतः देवगिरीला येऊन सांगितलं होतं, दादा आमचं काहीच काम होत नाही, हे होत नाही, अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेस तक्रारी केलेल्या होत्या। एनडीपीपी मध्ये गेलेल्या आमदारांमध्ये नमरी नचांग, पिक्टो शोहे, वाय मोनबेमो हमत्सो, वाय मांखाओ कोन्याक, ए पोंगशी फोम, पी लॉन्गॉन आणि एस टोइयो येप्थो यांचा समावेश आहे। 32 एनडीपीपी आणि 12 भाजपा आमदारांव्यतिरिक्त आता राज्य विधानसभेत 5 एनपीपी, एलजेपी रामविलास, नागा पीपल्स फ्रंट आणि आरपीआय आठवले या पक्षांचे प्रत्येकी 2, जेडीयूचा 1 आणि 4 अपक्ष आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे 7ही आमदार एकत्रितपणे सत्ताधारी पक्षातच सामील झाल्यामुळे पक्षांतर विरोधी कायदा लागू होत नाही असंही अजित पवारच म्हणाले। पण 7ही आमदारांच्या बंडखोरीमुळे अजित पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नागालँड विधानसभेत प्रतिनिधित्व आता राहणार नाही। त्यावेळेस साथीच्या साथी जातात, त्यावेळेस पक्षांतर बंदी कशी होईल, त्याच्यामध्ये 2/3 वगैरे त्याच्यात काही नियम आहे, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू, कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय घ्यायचे। 2 वर्षांपूर्वी अजित पवारांनी आपले काका आणि राजकीय गुरु असलेल्या शरद पवार यांची साथ सोडत सत्ताधारी भाजपला महाराष्ट्रात पाठिंबा दिला आणि ते सत्तेचा सोपानही चढले। जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या उभ्या फुटीनंतर पक्षत्याग सुरू झाला होता। अजित पवारांच्या नेतृत्वाखालच्या गटानं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता। अजित पवारांच्याच नागालँडमधल्या सर्वच्या सर्व 7 आमदारांनी आता तिथल्या सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेतच, पण त्याचबरोबर अजित पवारांनी महाराष्ट्रात जे पेरलं तेच नागालँडमध्ये उगवलंय की काय अशी ही कुजबूज सध्या सोशल मीडियावर सुरू झालेली आहे। म्हणूनच याला राजकारण म्हणतात। इथला पिक्चर कधीच संपत नसतो आणि असे धक्क्याचे ट्रेलर मात्र सुरूच राहत असतात। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।